आहे पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। सांगलीतील धर्मांतर मुद्द्यावरून हा हिंदू समाज आक्रमक झालाय। पुण्यातील राजगे कुटुंबियांकडून फादरच्या सांगण्यावरून सुनेचा छळ झाल्याचाही आरोप केला जातोय। गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात हिंदू संघटनांचा हा मोर्चा देखील निघाला होता। कुटुंबियांच्या छळानंतर ऋतुजा राजगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय आणि त्याच नंतर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या संदर्भात सगळे अपडेट्स देत आहेत रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, हा एक विराट मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय, नेमकं काय मागणी आहे मोर्चेकरूंची आणि का या धर्मांतराच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर असतील आणि इतर सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेत, नेमकं प्रकरण काय आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा। नक्कीच आपल्यासोबत आता आपण बघतोय पुण्यातील या चौकात हिंदू समाजाकडनं एक आंदोलन करण्यात आले। काय मागणी आहे नक्की तुमची? आता काय सगळ्या प्रकारे नक्की मागण्या काय आहेत? धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या साठी आज पुण्यामध्ये हिंदू धर्माच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं हा मोर्चा काढलाय। मागण्या काय आहेत? मागणी हे ऋतुजा राजगेच्या प्रकरणामध्ये त्या सर्व पादरी आहेत, त्याच्या घरातील लोक आहेत, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा व्हावा आणि लव्ह जिहादच्या विरोधातला कायदा व्हावा, हीच मागणी आहे। नक्कीच वर्ष दाखल झालेले आहेत आणि पुण्यातील सारसबागे चौकातून हा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। पडळकर देखील इथे आता आलेले आहेत, काही महिला देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण नक्की काय मागण्या आहेत आणि काय मागण्या आहेत, काय मागण्या आहेत? वर्ष आपण जसं बघतोय की या मोर्चाला सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये ऋतुजा रेवती, त्यामुळे या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।